नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, येत्या 2 ते 3 दिवसांपूर्वी म्हणजेच 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा दिनानिमित्त राज्यामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा दिन हा संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यातच मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देखील मरीन लाईन्स येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील उपस्थित होते. त्यावेळी भाषण करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यात मराठीचा मुद्दा देखील त्यांनी मांडला व मुद्दे मांडताना त्यांनी भारतीय जनता पक्षावरती सडकून टीका देखील केली. यावेळी भाषण करताना उद्धव ठाकरे असं म्हणाले की देशावर कोणताही घाला येऊ सर्वात पहिले महाराष्ट्र धावून जातो. मात्र भाजपला एक सवय आहे, ती म्हणजे संस्कार मारून टाकायची. आणि कधी कधी असं वाटतं की भारतीय जनता पक्ष आता जनगणमना देखील संपून टाकते की काय, असा घाला किंवा असा प्रहार उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावरती केला. पुढे बोलताना उद्धव ठाकरे असं पण म्हणाले की कोणीही येतोय आणि आपल्याला हनुमान चालीसा शिकवतोय, मात्र आपण त्यांना ज्ञानेश्वरी द्यायची. म्हणजे स्वतः मोदी जरी आली तरी आपण त्यांना ज्ञानेश्वरीच द्यायची, असं देखील उद्धव ठाकरे भाषण करताना म्हणाले. म्हणजे मनाचे श्लोक जर कोणी वाचले असेल तर कोण कशाला भारतीय जनता पक्षामध्ये जाईल, कोणामध्ये एवढी ताकद आहे, असा हल्लाबोल त्यांनी या भाषणामध्ये भारतीय जनता पक्षावरती केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं किंवा या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला आपलं मत काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर पण नक्की करा. धन्यवाद.